नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल द हिस्ट्री हबवर। आज आपण जाऊया महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याकडे, तो म्हणजे प्रतापगड। सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धाडस आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे। आजच्या व्हिडिओत आपण प्रतापगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना, तिथे झालेल्या ऐतिहासिक घडामोडी, स्थापत्यशास्त्र, महत्त्वाची ठिकाणं आणि पर्यटन दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत। प्रतापगड किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार 1965 साली झाली। त्यावेळी तो मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आला होता। शिवकालात पश्चिम घाटामधील महत्त्वाच्या दऱ्यांचा आणि घाटावाटांचं नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्याची गरज होती। प्रतापगडाचं सर्वात मोठं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 1959 साली अफजल खानाविरोधातील लढाई। 12 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफजल खान यांची भेट झाली। ही भेट युद्धात परिवर्तित झाली आणि त्यात अफजल खान मारला गेला। याच घटनेने संपूर्ण देशाला शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली। प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर असून तो समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे। किल्ला पूर्णपणे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेला आहे, त्यामुळे त्याचा भौगोलिक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महालक्ष्मी दरवाजा। हे दरवाजे बांधताना संरक्षण व्यवस्था लक्षात घेऊन मजबूत बांधकाम करण्यात आलं होतं। किल्ल्यावरील भवानी देवीचं मंदिर हे एक पवित्र स्थान मानलं जातं। असं म्हणतात की याच भवानी देवीची कृपा घेऊन शिवाजी महाराजांनी अफजल खान वध केला होता। हे मंदिर किल्ल्याच्या वरच्या भागात आहे आणि आजही तिथे भक्तांची रीघ लागलेली असते। किल्ल्याच्या एका टोकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभा आहे। या पुतळ्याच्या पार्श्वभूमीला हिरवे डोंगर आणि दऱ्या असून तो एकदम नेत्रसुख दृश्य बनवतो। किल्ल्याच्या विविध बुरुजांवर आजही जुन्या तोफा, तटबंदी आणि शस्त्रसाठा पाहायला मिळतो। त्या काळातील लढाईचं तंत्र, संरक्षण यंत्रणा आणि सज्जता यांची प्रचिती येथे येते। प्रतापगड केवळ एक युद्धाचं ठिकाण नाही, तर तो मराठ्यांच्या साम्राज्य स्थापनेचं पहिलं पाऊल होता। अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास वाढला। मराठ्यांची प्रतिमा एका शक्तिशाली सामर्थ्यवान नेतृत्वाप्रमाणे उभी राहिली। पुढे रायगड, सिंधुदुर्ग, विजापूर आदी मोहिमा या यशामुळे शक्य झाल्या। आज प्रतापगड हा एक प्रमुख पर्यटन स्थळ बनला आहे। देशभरातून हजारो पर्यटक, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि ट्रेकर्स येथे दरवर्षी भेट देतात। प्रतापगड हे पुण्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 220 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। महाबळेश्वरहून प्रतापगड सुलभ रस्त्याने पोहोचता येते। ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो। पावसाळ्यात हिरवाई असते, पण रस्ते निसरडे असल्यामुळे काळजी घ्यावी लागते। किल्ल्याच्या पायथ्याशी हॉटेल्स, खानावळी, गाईड्स सुविधा उपलब्ध आहेत। स्थानिक लोकांच्या हातचे गरम गरम पिठलं भाकरी खाण्याचा आनंद काही औरच असतो। मित्रांनो, प्रतापगड हा केवळ एक किल्ला नाही, तर तो आपल्या शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाचं जिवंत प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरून अफजल खानाला पराभूत करून इतिहासाला नवीन वळण दिलं। आजही प्रतापगड आपल्याला आठवण करून देतो की धैर्य, युक्ती आणि श्रद्धा असलेले तर कोणतीही लढाई जिंकता येते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द हिस्ट्री हब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या भागात आपण अशाच एखाद्या किल्ल्याला किंवा ऐतिहासिक स्थळ बघणार आहोत। तोवर नमस्कार।